आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। पेट्रोल 18 रुपये तर डिझेल 35 रुपयांनी महागणार। इंधन महागाई पुढ्यात 5 राज्यांमधील निवडणुकांनंतर दर वाढू शकतात। कच्चे तेल महाग असूनही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत आणि यामुळे कंपन्यांना नुकसान होतंय। अशा परिस्थितीत पश्चिम बंगालसह 5 राज्यांमधील निवडणुका संपल्यानंतर कंपन्या दर वाढवू शकतात। 25 लाख भारतीय गरिबीच्या खाईत जाणार। पश्चिम आशियातील युद्धाचा मानवी विकासावर होणार मोठा परिणाम। इंधन, मालवाहतूक आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे देशांतर्गत खरेदी क्षमता कमी होते आणि सरकारी अर्थसंकल्पावर ताण येतोय आणि यामुळे लोकांच्या उपजीविकेवर गदा येतोय। इस्लामाबादेत अमेरिका इराण दुसऱ्या चर्चेच्या फेरीसाठी तयार। आठवड्याच्या अखेरीस पुन्हा थेट भेटीची शक्यता। युद्ध संपवण्यासाठी पाकिस्तानमध्ये झालेल्या पहिल्या शांतता चर्चेला अपयश आल्यानंतर दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांनी या आठवड्यात दुसऱ्या फेरीसाठी चर्चेची तयारी सुरू केली। ही शिष्टमंडळे शुक्रवार ते रविवार दरम्यान इस्लामाबादला परत येऊ शकतात। तब्बल 20,000 सातबारा उतार्यांमध्ये दुरुस्ती। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। महाराजस्व अभियानामध्ये पहिल्या टप्प्यात 40,000 फेरफार दुरुस्ती। आता शाळेच्या नावात ग्लोबल इंटरनॅशनल नाही वापरता येणार। विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल करणाऱ्या शाळांना चाप। राज्य शासनाचा सुधारित नियम जारी। पालकांना आकर्षित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी दिशाभूल करणारे शब्द वापरून लबाडी आता थांबणार आहे। नियमांचे उल्लंघन केल्यास शाळांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई होऊ शकते। हा निर्णय प्रामुख्याने नवीन सुरू होणाऱ्या शाळांना लागू असेल। ज्या शाळांची नावे आधीच नोंदणीकृत आहेत त्यांच्या नावामध्ये तुर्तास बदल होणार नाही। मात्र नवीन शाळांना हे शब्द वापरण्यावर पूर्णपणे बंदी असेल। कापूस खरेदीसाठी भावांतर राबवणार आंध्र प्रदेश। तेलंगणामध्ये यंदा प्रायोगिक तत्वावर योजना। शेतकऱ्यांनी बाजारात कापूस विकल्यानंतर मिळालेला भाव आणि हमीभावातील फरक या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे। उदाहरण बघायला गेलं तर यंदा कापसाला हमीभाव 8,110 रुपये इतका आहे, पण बहुतांशी शेतकऱ्यांना बाजारात 7,000 रुपये इतका भाव मिळालाय। भावांतर योजनेतून या शेतकऱ्यांना 1,110 रुपये भाव फरक मिळाला असता। 1 मे पासून रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा पुनरुच्चार। लिहिता वाचता न आल्यास परवाना रद्द। ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशाची भाषा व्यवसायासाठी शिकणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे। आपल्या मातृभाषेचा अभिमान असणं जितकं आवश्यक आहे तितकंच इतर राज्यात व्यवसाय करताना त्या राज्याच्या भाषेचा आदर करणं देखील इतकंच महत्त्वाचं आहे। म्हणून 1 मे पासून सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा लिहिता आणि वाचता येणे बंधनकारक असणार आहे। पनीरच्या नावाखाली चीज ऑनलॉकची विक्री, हॉटेलकडून ग्राहकांची फसवणूक। पूर्व विदर्भात 60% नमुने दोषी। पनीर हा दुधापासून तयार होणारा नैसर्गिक आणि पौष्टिक पदार्थ आहे, तर चीज ऑनलॉक हा दुधाऐवजी वनस्पती तेल, स्टार्च आणि इतर घटकांपासून तयार केलेला पर्यायी पदार्थ आहे। पनीरमध्ये प्रथिने आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आहेत, तर चीज ऑनलॉकमध्ये पोषण मूल्य तुलनेने कमी आहेत। बच्चू कडूने केली एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक मोहीम पूर्ण। 14 सदस्यांचे पथक, पुत्र देवा कडू यांचा देखील सहभाग। वरिष्ठ नेते बच्चू कडू यांनी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्प पर्यंतचा कठीण ट्रॅक यशस्वीरित्या पूर्ण केलाय। या मोहिमेमध्ये त्यांचे पुत्र देवा बच्चू कडू हे देखील सहभागी होते। पाणी येईपर्यंत शेतकऱ्यांचा कामाला विरोध। गिरनार डावा आणि उजवा कालवा विस्तारीकरण, अस्थिरीकरणावरून संघर्षाची चिन्हे। स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेणे गरजेचे। आता 2री, 3री आणि 4थीचा नवा अभ्यासक्रम। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये शिक्षकांना दिले जाणार प्रशिक्षण। यवतमाळ बाजार समितीत 5 दिवस लिलाव। तूर आणि सोयाबीनच्या दरात घसरण, परिसरातील शेतकरी हवालदिल। मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळे दरांवर दबाव निर्माण झाला। शेतकरी रविवारी रात्रीपासूनच बाजार समित्यांकडे माल घेऊन दाखल झाले। ट्रॅक्टर, ट्रॉली आणि मालवाहू वाहनांच्या लांबत लांब रांगा लागल्या। शेतकऱ्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागली। सोलापूरमध्ये लोड शेडिंग, सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत गावांमधील वीज पुरवठा बंद। शेतकरी सिंगल फेजवर कृषी पंप जोडत असल्यामुळे निर्णय। वाढत्या उन्हामुळे शेतकऱ्यांना पिकांना दररोज पाणी द्यावं लागतंय आणि त्यामुळे शेतकरी शेती फिडरवरील सिंगल फेजवर कृषी पंप जोडतायत। त्यामुळे महावितरणकडून अशा शेती फिडरवरील वीज पुरवठा सायंकाळी 6 ते रात्री 8 किंवा 10 वाजेपर्यंत बंद ठेवला जात आहे।
उष्णतेचा ताप 50 दिवस पुरणाऱ्या पाण्याची 30 दिवसात वाफ होते. तापमानवाढीने जळगावात बाष्पीभवनाचे संकट. एका दिवसाच्या उपशा एवढे पाणी हवेत उडते. 1,97,00,000 बनावट रेशन कार्ड रद्द. उत्तर प्रदेश अव्वल. महाराष्ट्रामध्ये 48 लाख बोगस कार्ड्स आढळली. देशभरामध्ये 6,31,00,000 बनावट कार्ड्स आढळली. शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल. 9 वर्षात कमवले 73,630 कोटी रुपये. राज्यातील आकडा 16,300 कोटींचा. उजनीचे पाणी हरणा नदीच्या दिशेने. एकरूप योजनेतून कुरनूर धरणाकडे. शेतकऱ्यांना दिलासा. कुरनूर धरण सध्या 48% येणाऱ्या पाण्यामुळे फायदा होणार. इराणची अमेरिकेकडून कोंडी. 10,000 सैनिक तैनात केले. 24 तासात एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही. अमेरिकेच्या 1 डझनहून अधिक युद्धनौका समुद्रात सज्ज असून 100हून अधिक लढाऊ आणि पाहणी विमाने आकाशात गस्त घालतायत. अमेरिकेने होर्मुझची केलेली नाकेबंदी बेजबाबदार असून या निर्णयामुळे आधीच कुमकुवत असलेली युद्धबंदी धोक्यात येईल असा इशारा चीनने दिलाय. दिवसाची वीज दिवसाच वापरा. सौर ऊर्जेबाबत नव्या नियमाचे संकट. व्यावसायिक वापर करणाऱ्यांना फटका. राज्यातील 10 किलोवॅट किंवा त्याहून अधिक सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्यांना येत्या 1 जुलैपासून दिवसात तयार केलेली वीज त्याच वेळेत वापरावी लागणार आहे. वीज निर्मिती करणाऱ्यांना प्रति युनिट ₹1.86 पर्यंत ग्रीड सहाय्यता शुल्क देखील आकारण्यात येईल. 7/12 आठव उतारा दाखले आता व्हॉट्सअपवर. राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाचा अभिनव उपक्रम. गरिबांचं घर उन्हातच. शिरूरमध्ये 1,617 गुरुकुले अद्याप देखील अपूर्णच. शिरूर तालुक्यात मागील 5 वर्षांमध्ये 3,471 घरकुलांना मंजुरी देण्यात आली. अकोल्याचं तापमान 44 डिग्री सेल्सिअस. जगातील दुसरे उष्ण शहर. विदर्भात उष्णलाटेचा इशारा. 23 जिल्ह्यांमध्ये 40शी पार तापमान. युद्धछायेत नाशिकची द्राक्षे. शेतकरी हतबल. निर्यातीमध्ये तब्बल 35% घट झाल्यामुळे नुकसान. केरोसिन वितरण धोरणाबाबत अस्पष्टता. संभाव्य तोटा असल्यामुळे विक्रेत्यांची नाराजी. पुणे ग्रामीणमध्ये वितरकांमध्ये संभ्रम. नूतनीकरणाच्या नावाखाली 7/12 वितरण ठप्प. पीक कर्जासाठी 7/12 उताऱ्याची आवश्यकता असताना भूमी अभिलेख विभागाची वेबसाईट 30 मार्चपासून बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. लालपरीची आजपासून 10% भाडेवाढ. प्रवाशांच्या खिशाला कात्री. खासगी ट्रॅव्हल्समध्येही दरवाढ. सुरगाणा तालुक्यात पुन्हा पाणी टंचाईचे सावट. फेब्रुवारीपासूनच पाण्याचा अभाव. टँकरची वाढती मागणी. विहीर तलाव कोरडे पडण्याची भीती. प्रशासनाचा कृती आराखडा तयार. 340 हातपंप असून त्यापैकी 7 ते 8 हातपंप तांत्रिक कारणामुळे नादुरुस्त आहेत. हे हातपंप दुरुस्त करण्याचे काम सध्या सुरू आहे. अल निनोच्या सावटाखाली यंदाचा मान्सून. महाराष्ट्रात मात्र सरासरी गाठण्याचा अंदाज. पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशी दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.